लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मुंबईतील 6ही मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले। मुंबईमधील सर्व 6 लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आज थेट लढत होते। यापैकी महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 3-3 तर आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 4 आणि काँग्रेस 2 जागा लढवत आहे। तर वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार उभे केले आहेत। मुंबईतील 6 मतदारसंघनिहाय उमेदवार कोण, एकूण मतदार किती आहेत, त्यापैकी मतदान केंद्र किती आहेत आणि संवेदनशील मतदान केंद्र किती आहेत याचा घेतलेला हा आढावा। त्यापैकी दक्षिण मुंबई मतदारसंघामधून ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होते। या मतदारसंघात एकूण 14 उमेदवार उभे राहिले आहेत। एकूण मतदारांची संख्या 15,36,186 इतकी आहे। तर या मतदारसंघामध्ये 1,530 इतकी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत। त्यापैकी 11 मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून गणली गेली आहेत। मुंबईतला दुसरा मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबईमधून शिवसेनेकडून राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांच्यात लढत होते। या मतदारसंघामध्ये 15 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत। तर 9,54,070 इतके मतदार आहेत। मतदारसंघात 1,539 इतकी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत। उत्तर मध्य मुंबईमधून भाजपचे उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत होते। या मतदारसंघामध्ये एकूण 27 उमेदवार उभे आहेत। तर 17,21,250 इतके मतदार आहेत। एकूण मतदान केंद्रे 1,698 इतकी आहेत आणि त्यामध्ये 30 मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून गणली गेली आहेत। उत्तर पूर्व मुंबईमधून भाजपचे मिहीर कोटेचा विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात लढत पाहायला मिळते। या मतदारसंघामध्ये एकूण 20 उमेदवार उभे आहेत। तर 16,36,880 इतके मतदार आहेत। या मतदारसंघामध्ये 1,682 इतकी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत। त्यापैकी 3 मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून गणली गेली आहेत। उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेचे रवींद्र वायकर विरुद्ध ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्यात सामना रंगतोय। या मतदारसंघामध्ये 21 उमेदवार उभे आहेत। तर 17,35,091 मतदार मतदान करतील अशी अपेक्षा आहे। मतदारसंघामध्ये 1,753 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून त्यापैकी 21 केंद्रे ही संवेदनशील म्हणून गणली गेली आहेत। उत्तर मुंबई मतदारसंघामधून भाजपचे पीयूष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात तगडा सामना होतोय। या मतदारसंघामध्ये एकूण 19 उमेदवार उभे आहेत। तर 16,53,098 इतके मतदार आहेत। 1,702 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत। तर 30 मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।